नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या या आवडत्या चॅनलवरती. तर महाराष्ट्रातल्या ज्या काही सरळ सेवा परीक्षा आहेत, गट ब आणि क संवर्गाची जेवढी पदे येतील अशा सर्व पदांची भरती इथून जी आहे ती MPSC मार्फत होणार आहे. त्या संदर्भात आज हा महत्त्वाचा GR या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या GRमध्ये जवळपास 553 संवर्गाची नवीन पात्रता किंवा त्यांच्या पात्रतेत थोडाफार बदल केला आहे. काही पात्रतेत झालेलं आहे, काही पात्रता ॲज इट इज जशा अगोदर होत्या त्याच पद्धतीच्या आहेत. तर याच्यामध्ये त्यांनी एक बदल केला आहे. त्याच्यासोबत कुठली कुठली पदे ही MPSC मार्फत भरण्यात येणार आहेत त्या संदर्भात हा GR त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. सो सगळी माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओतून कव्हर होऊन जाईल. सो एकही सेकंद स्किप न करता व्यवस्थित पाहून घ्या आणि जर काही डाऊट असतील अवश्य मला कळून द्या. सगळा व्हिडिओ पाहून तुमच्या समस्या मला कळवा. तर सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब एवढीच आहे की गट ब आणि क संवर्गाची जी काही पदे आहेत महाराष्ट्रामध्ये सरळ सेवेअंतर्गत जी येतात, ओके, हां, तर ती सर्व पदे या ठिकाणी कोण घेणार आहे? MPSC घेणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर ती कुठली कुठली पदे आहेत तर ते थोडंसं आपण बघूयात. ओके, सगळ्यात पहिलं बघायला गेलं तर त्यांनी एक पद्धतीनं शासन निर्णय काय घेतला आहे त्याच्या संदर्भात थोडंसं बोलूयात. इथं बघायला गेलं तर 553 एवढ्या संवर्गाचे म्हणजेच पदांचे म्हणू शकता जे काही संवर्ग असतात, ओके, त्या संवर्गाचे नियम सुधारित करण्यात आलेले आहेत. म्हणजे जे काही पात्रता असेल त्यांची त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी केलेत, काही ठिकाणी सेम टू सेम त्याच पद्धतीनं आहेत. तर हे एक त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काही पदांना शैक्षणिक पात्रता, त्यांना अनुभव अनिवार्य आहे का, त्यानंतर प्राधान्य कोणाला मिळेल, त्याच्यासोबत ज्या काही कौशल्य असतील किंवा ज्या काही बाबी असतील पात्रतेसंदर्भात ते या GRमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ही एक महत्त्वाची बाब त्यांनी ॲड केलेली आहे. परत बघायला गेलं तर दुसरी बाब नेमकी काय आहे? आता बघा याच्यामध्ये हे तर आलेच, महाराष्ट्राची ज्या काही राजपत्रित सेवा आहेत ते तर MPSC मार्फतच होतात, तो तर विषय स्किप करून द्या. पण ज्या काही गट ॲज इट इज बघायला गेलं तर ब आणि क ज्या काही अराजपत्रित म्हणजेच काय एक पद्धतीनं त्या सरळ सेवेमध्ये येतात, ओके, हां. तर बघायला गेलं तर याच्यामध्ये जवळपास जो काही GR अगोदर निघालेला होता 18 जुलै 2024चा, तर या शासन निर्णयानुसार ज्या काही गट ब आणि क संवर्गातील ज्या काही संवर्ग आहेत त्या सर्व संवर्गाची पदभरती MPSC कडून करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर पाहून घ्या, जे काही प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज आहेत 252 संवर्गाचे, ओके, अशांचे 17 गट तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या 17 गटांची माहिती ती त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर तांत्रिक स्वरूपाचे म्हणजे काय, तर जे पदं सरळ सेवेमार्फत भरण्यात येतात आणि ज्यांना तांत्रिक विषयाचे प्रश्न असतात, ओके, तांत्रिक विषयाचे प्रश्न. आता तुम्ही म्हणू शकता स्टाफ नर्स आलं, त्याच्यामध्ये फार्मसिस्ट आला, त्याच्यासोबत आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, म्हणजे परीक्षेला ज्या ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक विषयाचे प्रश्न असतात ते सर्व या तांत्रिक स्वरूपाचे कामकाज असलेल्या 221 संवर्गामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर हे एक महत्त्वाची बाब आहे. तर हे एवढं एक तुम्ही म्हणू शकता. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी जे आहे ती अदर खूप सारे निर्णय दिलेले आहेत. सो ज्यांना कुणाला हा GR वाचायचा असेल तर त्यांनी काय करा, आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, याचं नाव एक पद्धतीनं स्टडी गुरु 23 म्हणून टाका, अथवा त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. आता बघायला गेलं तर ही त्यांनी एक अनुक्रमणिका दिलेली आहे. ज्या अनुक्रमणिकेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे एवढे एवढे विभाग आहेत आणि या विभागाअंतर्गत जी काही पदे आहेत ती या ठिकाणी MPSC मार्फत होणार आहेत, ओके. आता याच्यामध्ये सगळी विभागं आली महाराष्ट्रातली जी काही आहेत ती सर्व, ओके. सो हा त्याच्या संदर्भात आहे. आता बघायला गेलं तर याच्यामध्ये पात्रता नेमकं काय काय चेंजेस झालेत तुम्हाला कशी पाहता येईल. आता बघा,
जर राज्यसेवा ओके स्टेट सर्व्हिसचं जर बघायला गेलं तर हा काय MPSCचा राजपत्रित आहे. सो हा स्किप करा. ही त्याच्यामध्ये त्यांनी काय चेंजेस वगैरे केलेत पाहून घ्या जमलं तर, जे विद्यार्थी तयारी करत असतील त्यांनी. परत आता हा वाला त्यांच्यासाठी आहे. आणि जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करतात ओके, सरळ सेवेची ज्याच्यामध्ये त्यांची सगळी पदे ओके, आता हा सिव्हिलवाल्यांसाठी आहे किंवा इंजिनिअरिंगवाल्यांसाठी आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागासाठी जी काही पात्रता वगैरे असेल ती त्यांनी दाखली किंवा याच्यामध्ये जी अगोदर होती तीच त्यांनी ॲड केलेली आहे ओके. सो हाही भाग त्यांच्यासाठी आहे. हां म्हणजे त्यांनी दिलेलं आहे. परत कृषी सेवा ज्या MPSC मार्फत भरण्यात येतात ते त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही बदल केलेले आहेत, ते तुम्ही ॲड करू शकता किंवा ते पाहू शकता. परत याच्यामध्ये आता ते वेगवेगळे विभाग आहेत त्यानुसार त्यांनी दिलेलं आहे. आता बघायला गेलं तर जी अराजपत्रित आहेत त्यांचीसुद्धा PDF किंवा याच्यातच समाविष्ट आहे. ते थोडंसं शोधू द्या. आता बघा याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की अराजपत्रित संवर्गातली जी काही पदे आहेत, जसं की इथं तुम्ही म्हणू शकता किंवा इथं पाहू शकता की बाबा कृषी व पणन याच्यातलं जे पद आहे सहाय्यक अधिकारीचं, याच्यासाठी नवीन पात्रता त्यांनी इथं दिलेली आहे, ती त्याच्यामध्ये ॲड करा. परत वित्त विभाग झालं, त्यानंतर जेवढे पदे आहेत ती सर्व याच्यामध्ये समावेश करण्यात आलेली आहेत ओके विभागानुसार. सो याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ओके. हां परत आता DMERसाठी बरेच जण म्हणतात, तर DMERचा याच्यामध्ये जे पदं आहेत कंपाऊंडर झालं, त्यानंतर संग्रहालय राखणदार झाला, त्याच्यासोबत भांडार तपासणीत झाला, प्रयोगशाळा सहाय्यक झाला, वस्त्रपाल झाला ओके. ही सर्व पदे याच्यामध्ये दिलेली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त स्टाफ नर्सचं सुद्धा आहे, पण हा GR फार मोठा आहे, ते पदसुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे. सो डोंट वरी ओके. हां याच्यामध्ये ही सर्व पदांची पात्रता त्यांनी जी दिलेली आहे ती सर्व वाचून घ्या. तुम्ही कुठल्या पदाला तयारी करता ते थोडंसं पाहून घ्या. जमलं तर काही कळत नसेल तर अवश्य मला कळून द्या. तर या संदर्भात हा GR आहे, फार मोठा GR आहे, त्यामुळं इथंच मी थांबतो. याची जी काही PDF असेल ती माझ्या टेलिग्रामला मी अपलोड करून देतो. सगळ्यांनी काळजीपूर्वक पाहून घ्या. जर तुमच्याकडे कुठं पात्रता नसेल तर सगळ्यांनी ती पात्रता म्हणजेच एक पद्धतीनं पात्रता ॲक्वायर करण्यासाठी जो काही कालावधी असेल तो कालावधी द्या आणि ती पात्रता कंप्लीट करा ओके. आता याच्यामध्ये पाहून घ्या DMERसाठीच दिलेलं जे काही पात्रता आहे, म्हणजे जेवढे विभाग आहेत त्या सर्व विभागातली जी काही पदे आहेत त्या सर्व पदांची पात्रता त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. सो पाहून घ्या. जर काही डाऊट वाटत असेल मला कळून द्या. आणि सबस्क्राईब केलं नसेल सगळ्यात पहिलं सबस्क्राईब करणं तुमचं काम आहे ओके. मी हळूहळू स्क्रोल डाऊन करतो, शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला पद मिळालं तर तुमच्या पद्धतीनं ते पाहून घ्या ओके. सो धन्यवाद.